राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास। प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। इस्कॉनचं कार्य हे राहुरी शहरामध्ये गेल्या 20 ते 25 वर्षांपासून सुरू आहे। डॉक्टर प्रताप गिरगुणे यांचे श्रीकृष्ण ॲक्सिडेंट हॉस्पिटल या ठिकाणी दर शनिवारी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये श्री भागवत गीता आणि भागवतम या दिव्य ग्रंथांवरती सत्संग सुरू असतो आणि त्यानंतर सर्वांना महाप्रसाद दिला जातो। भगवान श्री विष्णूंना सर्वाधिक प्रिय असणारा पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास हा सुरू झालेला आहे। या महिन्याचे औचित्य साधून राहुरी आणि परिसरामधील भक्तांसाठी इस्कॉन राहुरीच्या वतीनं 3 दिवसीय भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं होतं। 22, 23 आणि 24 मे या दरम्यान पांडुरंग लॉन्स, राहुरी स्टेशन रोड या ठिकाणी हा 3 दिवसीय भागवत कथेचा कार्यक्रम पार पडला आहे। कथेसाठी राहुरी शहर आणि परिसरामधील गावांमधनं हजारोंच्या संख्येनं भाविक भक्त उपस्थित होते। 3 दिवस कथा झाल्यानंतर सर्वांना महाप्रसाद देण्याचं आयोजन करण्यात आलं होतं। इस्कॉन पुणे येथून आलेले वरिष्ठ ब्रह्मचारी श्रीमान चैतन्यचंद्र प्रभू यांनी 3 दिवसीय भागवत कथेमध्ये भक्तांना आपल्या सुमधुर वाणीमधनं अगदी मंत्रमुग्ध केलाय। ही कथा अहिल्यानगर इस्कॉनचे प्रमुख व्यवस्थापक श्रीमान गिरिवरधारी प्रभूजी आणि राहुरी इस्कॉनचे प्रमुख व्यवस्थापक श्रीमान राघव चरण प्रभूजी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। राहुरी इस्कॉनच्या काही भक्तांनी गुप्तदान म्हणून दिलेल्या देणगीमधनं सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। सर्व अन्नदाते आणि इतर देणगीदार यांच्यासाठी त्यांच्या आध्यात्मिक आणि कौटुंबिक प्रगतीसाठी भगवंतांकडे प्रार्थना करण्यात आली आहे। इस्कॉन राहुरीच्या वतीनं या अधिक मासाचं औचित्य साधून राहुरी शहर आणि परिसरामध्ये भक्तांसाठी येत्या 7 जून पासनं गीता रहस्य हा विनामूल्य कोर्स सुरू करण्यात येणार आहे। या कोर्ससाठी 150 ते 200 भाविकांनी नाव नोंदणी केली आहे। लहान मुलं, तरुण आणि गृहस्थ या सर्वांसाठी स्वतंत्र कोर्सेसची व्यवस्था करण्यात येणार आहे, असं श्रीमान अनंत नित्यानंद प्रभूजी यांनी म्हटलंय। 3 दिवसीय भागवत कथेच्या आयोजनासाठी इस्कॉन राहुरीच्या अनेक भक्तांनी गेल्या 1 महिन्यापासून अथक असे परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलाय। डॉक्टर प्रताप गिरगुणे यांनी सर्व सहकार्य करणाऱ्या भक्तांना मनापासून धन्यवाद दिले आहेत आणि हे गीता ज्ञान आपल्या जीवनामध्ये उतरवून आपलं जीवन सार्थक करावं असं उपस्थांना आवाहन केलं। इस्कॉन राहुरीच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी पांडुरंग लॉन्स नेहमीच उपलब्ध करून देणारे श्रीमान हर्षलजी शेटे आणि त्यांचे वडील मिलिंदजी शेटे आणि त्यांचे जावई श्रीमान सुदेश बोरुडे यांचे विशेष आभार मानण्यात आलेत। चविष्ट असा महाप्रसाद तयार करणारे श्री अंबादास दुधाळ यांचे सर्व भक्तांकडनं कौतुक करण्यात आलं। 3 दिवसीय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हे श्रीमान मुरारी कृष्ण प्रभू यांनी केलंय। हरे कृष्णा। तर इथे 3 दिवसाची भागवत कथा आज संपन्न झालेली आहे राहुरीमध्ये। तर मला खूपच आनंद होतोय। माझं नाव श्री चैतन्यचंद्र दास आहे। इस्कॉन पुण्यामध्ये मी सेवा करतो। तर इथे राहुरीमध्ये खूपच आनंद आला। हजारोच्या संख्येने लोकांनी इथे उपस्थिती दिली पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी। यामध्ये आम्ही प्रल्हाद नरसिंहदेव यांची कथा डिस्कस केली 7व्या स्कंदामधनं आणि दर दिवशी 3-3 असे धडे
नरसिंहदेव आणि प्रल्हाद यांच्या स्टोरीमधनं काय काय शिकलो आपण, हे 3 दिवस आपण इथे डिस्कस केलेलं आहे, चर्चा केलेली आहे आणि लोकांनी खूप छान प्रतिसादही दिला. एवढ्या लोकांनी इथे येऊन उपस्थिती लावली, मला खूप आनंद झाला आणि राहुरीमध्ये परत येण्याची संधी भेटली तर मी नक्कीच येईल. खूप आनंद आला इथे आणि खूप मोठ्या प्रमाणावरही प्रसादाचं वितरण झालं आणि भगवद्गीता कोर्स जो आहे त्याच्यासाठी जवळजवळ 150 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं, जे दर रविवारी हा कोर्स भगवद्गीतेचा होणार आहे. तर मला खूप आनंद आला इथे राहुरीमध्ये येऊन, तर मी नक्कीच परत नक्की येईल. धन्यवाद. हरे कृष्णा. हरे कृष्णा. या ठिकाणी आपण पाहतोय की राहुरी इस्कॉनच्या वतीनं या पुरुषोत्तम मासनिमित्त, अधिक मासानिमित्त भव्य अशी 3 दिवसाची भागवत कथा करण्यात आलेली आहे. तर निश्चितपणे हे अतिशय प्रशंसनीय गोष्ट आहे, कारण या कलियुगामध्ये जे लोक आहेत की त्यांना माहिती नाही की आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे, आपण कोण आहे, भगवंताचा संबंध काय आहे. पण या भागवत कथेच्या माध्यमातून हा महत्त्वाचा संदेश की आपण भगवंतांचे सेवक आहे, त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे, या भागवत कथेच्या माध्यमातून ते सर्वांना प्राप्त झालेली आहे. तर या 3 दिवसामध्ये हजारो लोक या कथेमध्ये आलेले आहेत. अतिशय चांगला प्रतिसाद या भागवत कथेसाठी प्राप्त झालेला आहे. तर मी इस्कॉन अहिल्यानगरच्या वतीनं सर्व इस्कॉन राहुरीच्या भक्तांचा हार्दिक धन्यवाद देतो. त्याचबरोबर राहुरीमध्ये आलेल्या सर्व भक्तगणांना पण धन्यवाद देतो की त्यांनी या कथेला अतिशय चांगला प्रतिसाद दिला. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजेच इस्कॉन. तर या इस्कॉनचं कार्य भारताबरोबर अनेक इतर 200पेक्षा जास्त देशामध्ये चालतं आणि हेच कार्य श्रील प्रभुपादांच्या कृपाशीर्वादाने, श्री गुरूंच्या कृपाशीर्वादाने राहुरी शहर आणि परिसरामध्ये सुद्धा गेल्या 20-25 वर्षापासून हे कार्य चालू आहे. तर डॉक्टर प्रताप गिरगुणे यांच्या श्रीकृष्ण ॲक्सिडेंट हॉस्पिटल या ठिकाणी दर शनिवारी इस्कॉनच्या वतीने श्रीमद भगवद्गीता भागवतम या ग्रंथांच्या प्रचार आणि प्रसाराचं कार्य चालतं. तर संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये येऊन आपण याचा लाभ घेऊ शकता. तर आपल्याला माहीत आहे 17 मे 2026 पासून या ठिकाणी पुरुषोत्तम महिना की जो भगवान विष्णूंचा अतिशय प्रिय असा महिना आहे, त्याला अधिक मास असं म्हणतो, त्याला धोंड्याचा महिना आपण म्हणतो. तर राहुरी इस्कॉनच्या वतीने राहुरीच्या भक्तांनी या राहुरी परिसरातील आणि आजूबाजूच्या गावातील भक्तांसाठी या ठिकाणी 3 दिवसीय भागवत कथेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि या कथेसाठी प्रवचनकार म्हणून आपल्याला श्रीमान चैतन्यचंद्र प्रभू की जे पुन्हा इस्कॉन NVCC या मंदिरातून आपल्याला आलेत आणि त्यांनी 3 दिवस या ठिकाणी प्रवचन दिलेलं आहे. तर ही कथा आणि हे प्रवचन हा कार्यक्रम आम्हाला पूर्ण करण्यासाठी गेल्या 1 महिन्यापासून राहुरी इस्कॉनचे भक्त या कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. सर्व भक्तांचा नामोल्लेख मी या ठिकाणी करत नाही, परंतु सर्व भक्तांचे मी पुन्हा या राहुरी इस्कॉनच्या वतीने ज्यांनी सहकार्य केलं त्यांना सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि हा कार्यक्रम होत असताना अनेक भक्तांनी आम्हाला अन्नदानासाठी देणगी दिली. या कार्यक्रमामध्ये अनेक भक्त आजूबाजूच्या परिसरातील आले, या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि अधिक महिन्याचं पुण्य आपल्या पदरी पाडून घेतलं. या सर्व भक्तांना आणखीन एक आव्हान आम्ही करतोय की येत्या 7 जूनपासून म्हणजे 7 जून 2026 पासून राहुरी इस्कॉनच्या वतीने आपण श्रीमद भगवद्गीता कोर्स, गीता रहस्य नावाचा कोर्स की जे श्रीमानच्या राघव चरण प्रभू हे हा कोर्स आपल्याला देणार आहे. तर दर रविवारी हा कोर्स होईल. 18 अध्याय 18 रविवारी आपण ते पूर्ण करणार आहोत. या कोर्ससाठी जवळजवळ 150 भक्तांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणखीनही भक्तांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन न करता डायरेक्ट आपण श्रीकृष्ण ॲक्सिडेंट हॉस्पिटलला जरी आलात 7 जूनपासून तरी आपली नाव नोंदणी त्या ठिकाणी होईल. आणि या आपण गीता कोर्सचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही राहुरी इस्कॉनच्या वतीने आम्ही तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझं नाव राधा प्रताप गिरगुणे आहे. आज श्रीमद भागवतमचा 3रा दिवस होता. आम्ही खूप एन्जॉय केलं आणि आम्ही खूप कीर्तन केलं, डान्स केलं, खूप मज्जा आली. आणि दर शनिवारी
श्रीकृष्णा ॲक्सिडेंट हॉस्पिटल डॉक्टर प्रताप गिरगुणे यांच्या गच्चीवर कार्यक्रम होत असतो. कृष्णा तर ही 3 दिवसीय भागवत कथा आज पूर्ण झालेली आहे आणि या निमित्ताने आम्ही गीता रहस्य हा नवीन कोर्स सर्व भक्तांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तर हा कोर्स 18 आठवड्यांचा असून एका आठवड्याला एक अध्याय आम्ही पूर्ण करणार आहोत. तर या ठिकाणी जवळजवळ 200 रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेले आहेत. जर ज्यांना इच्छा असेल तर त्यांनी श्रीकृष्ण ॲक्सिडेंट हॉस्पिटल इथे संपर्क करावा व आपली नाव नोंदणी करावी. हरे कृष्ण. महेश दाने, C24 तास, राहुरी.